नमस्कार. मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश थोरात, संभाजीनगर इथून आहे. आणि आज आमचा ट्रेन द ट्रेनर या सेकंड लेवलचा थर्ड डे आहे. आणि या तिसऱ्या दिवशी आपण जवळपास पाहतोय की ज्या काही गोष्टी आज घेण्यात आल्या त्यातला सगळ्यात महत्वाचा जो भाग होता तो म्हणजे पीपीटी, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या मनामध्ये इथे इव्हन कोर्स करत असणाऱ्या व्यक्तींनाही माहिती आहे की येस, पीपीटी हा कन्सेप्ट काही लोकांनी फक्त ऐकलाच आहे, करून पाहिलेलाच नाहीये. आणि आमच्यासारखे काही प्रोफेशनल लोकांनी पीपीटी केलेले आहेत, परंतु आम्हाला माहिती आहे की एखादं पीपीटी तयार करण्यासाठी कमी अधिक साधारणतः 3 ते 5 दिवसाचा कालखंड जर प्रॉपर पद्धतीने इन्व्हेस्ट केला तर ती पीपीटी तयार होत आहे. पण हाच कन्सेप्ट जर आपल्याला एआय च्या माध्यमातून जर फ्रॅक्शन ऑफ मुमेंट्स मध्ये मिळत असेल तर किती चांगली गोष्ट नाही का? बघूयात आपण कशा पद्धतीने आपण हे करू शकतो. काय केलंय नेमकं आम्ही आज या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला पण नक्की लक्ष देणार आहे. मी माझी स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करतोय. हे गामा नावाचं एक ऍप आहे, जे एआय टूल आहे, ज्या माध्यमातून मी एक छोटासा प्रॉम्प्ट त्याला देऊन, एक छोटीशी इन्फॉर्मेशन त्याला देऊन एक सुंदरशी पीपीटी तयार केली. ही पीपीटी मी तुमच्यासोबत शेअर करतोय. बघा, ही पीपीटी मला तयार करण्यासाठी, ह्या इमेज मला घेण्यासाठी किती वेळ लागला असता. आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की काही मराठी शब्द आपल्याला बदलावे लागतात. नक्की मान्य आहे, कारण एआय हे शेवटी इंग्लिश मिडियम शब्द नाही लक्षात येत, आपल्याला तेवढे बदलावे लागतील. परंतु बघा किती छान पद्धतीने मला पीपीटी प्रेझेंटेशन मिळालंय. आपल्या इंग्रजी कौशल्याची सामर्थ्य अनलॉक करा. या प्रेझेंटेशन मध्ये आपण आपल्या इंग्रजी संप्रेषण कौशल्यांना कशी सुधारण्यात मदत करू शकतो याला एक्सप्लोर करूया. मी स्वतः माझ्या नावाने ह्या पद्धतीने प्रेझेंटेशन तयार होते. बघा, इंग्रजी स्पीकिंग म्हटल्याच्या नंतर तिथे स्पीकिंगची इमेज पण बाजूला आपल्याला आली आहे. स्वतःचा परिचय माझा त्याच्यामध्ये येतोय, राईट. अनुभव: डॉक्टर थोरात यांना इंग्रजी संप्रेषण क्षेत्रात 18 वर्षाचा अनुभव आहे. माझं वय त्यांनी त्याच्यामध्ये टाकलंय. त्याच्यानंतर ऍक्च्युली काही गोष्टी ह्या आपल्याला बदलाव्या लागतील. मी तुम्हाला म्हटलं तसं आपल्याला इमेज प्रोसेस पण बदलायची असला बदलू शकतो त्यामध्ये. त्यानंतर संभाषण कौशल्य विकासामध्ये मिळालेले यश: जवळपास शेकडो विद्यार्थ्यांना आतापर्यंत काय गोष्टी दिल्यात तो एक कंटेंट त्यांनी घेतलाय. त्याच्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना अधिक आत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्यास मदत झाली आहे. कोणाला? त्या व्यक्तींना ज्यांनी हा कोर्स केलेला आहे. आणि त्यांच्या उपदेशामुळे ते अधिक प्रभावीपणे इंग्रजीमध्ये विचार व्यक्त करू शकतायत. आता ही अख्खी पूर्ण पीपीटी जी आहे तर ती माय सेल्फ या कन्सेप्ट वरती आहे. माझी स्वतःची इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये पुटअप केलेली आहे आणि ती छान पद्धतीने त्यांनी मांडली आहे. आपले उद्दिष्ट पण त्यांनी त्यामध्ये टाकलेत, राईट. आत्मविश्वास वाढवणे, विचारांचं स्पष्ट मांडणी करणे, या पद्धतीने या गोष्टी त्यांनी टाकल्या, राईट. त्याच्यानंतर बघा, कौशल्य विकासाची प्रक्रिया, परिणाम परिणामधारित अभ्यासक्रम कशा पद्धतीने येतात, आकलनावरती आपण कॉन्सन्ट्रेट करतोय, प्रगत पद्धती आपण वापरतोय, अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे त्या संदर्भात पण त्यांनी आपल्याला कंटेंट प्रोसेस दिलाय. उद्योजकांसाठी आपण इंग्रजीचं प्रशिक्षण कशा पद्धतीने देतो त्याची पण पॉइंट्स त्यांनी कव्हर केलेत. उद्योजकांना इंग्रजीमध्ये विश्वासाने बोलण्यास मदत करणे, वाटाघाटी नंतर प्रस्तुती करणे म्हणजे प्रेझेंटेशन आणि नेटवर्किंगसाठी कौशल्य विकसित करणे, आंतरराष्ट्रीय बाजारात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य प्रदान करणे. बघा, आता बिझनेस पर्सन साठी जर आपण इंग्रजी शिकवतो त्या संदर्भातली इमेज पण बघा किती सुंदर पद्धतीने आपल्याला इथे दिसते. त्यानंतर भविष्यातील योजना, सातत्यपूर्ण विकास आणि प्रगती कशा पद्धतीने आम्ही साधतोय, काय करू शकतो, त्यामध्ये त्यांनी दिले. नवीन शिकण्याच्या संधी प्रदान करणे, संप्रेषण कौशल्य सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करणे आणि आपल्या शिकण्याच्या प्रवासात आपले समर्थन करणे. सी, लक्षात ठेवा, हे एक एक्झाम्पल आहे. या माध्यमातून आपण पाहतो की विदिन अ फ्रॅक्शन ऑफ मोमेंट्स आपण जवळपास 3 मिनिटाच्या आत आपलं अख्खं पीपीटी तयार होत आहे. माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये आपल्याला अजून 2 शब्द ऍड करण्यासाठी, एखादी इमेज ऍड करण्यासाठी, काही वाक्यरचना बदलण्यासाठी अजून एक 10 मिनिटं 20 मिनिटं आपण इन्व्हेस्ट केलं, 1 तास इन्व्हेस्ट केला, असं आपण कन्सिडर केलं तरी क्वालिटी लेवलच्या कंटेंट प्रोसेस सोबत, इमेज प्रोसेसिंग सोबत आपण जर असं प्रेझेंटेशन जर तयार करू शकत असू तर दिस इज अन मॅजिक फॉर यू पीपल. आणि या मॅजिकला जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर मला असं वाटतं की महाशाळा इज वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लॅटफॉर्म फॉर यू पीपल दॅट टू लर्न समथिंग गुड. एआय आणि चॅट जीपीटीला घेऊन ट्रेन द ट्रेनर हा कन्सेप्ट जर तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये खरंच मनापासून शिकलात आणि इम्प्लिमेंट केलात
तर जे टार्गेट आपण घेऊन चाललोय की 1 लाख रुपये पर मंथ, हे 100% आपण अचीव्ह करू शकणार आहे. इफ यू रिअली वॉन्ट टू अचीव्ह दिस टार्गेट, आय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू दॅट जॉईन द हँड विथ दिस. या आमच्यासोबत प्रवासाला सुरुवात करा. थँक्यू व्हेरी मच. अवघ्या मोजून करेक्ट 5 मिनिटामध्ये सरांनी आपली पीपीटी प्रेझेंट पण केली, त्याच्याबद्दलच्या 8 स्लाइड बद्दलची माहिती पण सांगितली. आणि अशी पीपीटी तुम्हाला प्रत्येकाला तयार करायला अवघ्या 5 मिनिटामध्ये शिकता येतं. हा अनुभव तुम्ही स्वतः घेताय, तर डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स दिलेले आहेत. कोर्स तुमच्यासाठी तयार आहे. प्रत्येकानं जॉईन करा. पुढची चर्चा आपल्याला कोर्समध्ये आल्यानंतर करता येईल, कारण आता वेळ दोघांनी पण घालवायचा नाही. येस, कम टू द पॉइंट. नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट सेशन आपल्या सोबत. धन्यवाद.